नमस्कार. आज जे मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेत, की आर्यनने ₹10चं कॉइन खाल्ले, ते पुढीलप्रमाणे तुम्हाला दिसेलच. बिलकुल पण व्हिडिओ स्किप करू नका. कसा खाल्ला, कसा काढला, सगळं मी डिटेल सांगितलं. तर हे सांगण्याचं कारण आहे, की 4 महिने व्हिडिओ बंद होते. ते कारण काय होतं, तिथपासून सुरुवात झालं आहे. त्याच्या आधी एक गोष्ट मेन्शन करते, म्हणजे हे मी व्ह्यूसाठी, लाईकसाठी, शेअरसाठी काही करत नाही. तुम्ही बिलकुल पण करू नका. फक्त तुम्ही माझी फॅमिली आहे, मला सांगणं भाग आहे, की काय झालेलं. तर दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरने एक गोष्ट आम्हाला सांगितली, की मुलीने कॉइन खाल्लेला म्हणून तिच्या पॅरेंट्सने त्याला डॉक्टर का आणलं, तर एक्सरा काढल्याच्या नंतर तिथे 1च्या ऐवजी 2 का 3 कॉइन होते, म्हणजे आधीच मुलीने कधी खाल्लेले. तर खरंच जे माझ्याकडनं पण झालं, की जेव्हा मला श्रुती येऊन सांगितलं, की मम्मा कॉइन खाल्लं, तर मलाही वाटलं मस्करी करते. तर नाही, जेव्हा काही मुलं बोलतात ना, त्यांच्याकडे लक्ष द्या, तेव्हा त्याने काहीतरी केलेलं असतं. पण आपल्या भीतीपायी ते बोलत नाहीत आपल्याशी. तर चला पाहूया पुढीलप्रमाणे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नलवडे. अक्षरशः इंटरवल पण माझ्या लक्षात नव्हतं, एवढा गॅप पडला आहे. आणि मला माहिती आहे, हा व्हिडिओ बघून तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की एवढा गॅप कशासाठी. तर ह्याचं रिझन मी नक्की सांगेल आत्ताच, आणि ते पण आत्ताच ह्याच व्हिडिओमध्ये. कारण की कसं आहे, तुम्ही माझी फॅमिली आहेत, तर एवढं काही मेजर रिझन नव्हतं की जेणेकरून ते लपून ठेवणं इतकंच होतं. पण थोडंफार होतं, जेणेकरून व्हिडिओ आपला अपलोड होत नव्हता. सो मी ते तुमच्यापर्यंत आता शेअर करते. तर पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात इथनंच झालं की गोकुलाष्टमी होती, तेव्हा माझा लास्ट व्हिडिओ आला आहे, तुम्ही पाहिला असेल. जेव्हा आम्ही गोकुलाष्टमीला डान्स करत होतो, तर त्याच्यानंतर मी शूट नाही केलं. तर जर आला असेल मे बी त्याच्यानंतरचा व्हिडिओ, तर मला असं वाटते की एखादा शूट झाला असेल तो व्हिडिओ असेल, पण त्याच्यानंतर शूट नाही केला. तर त्याचं कारण असं होतं की एक सेकंड, माझा हात दुखला. तर काय झालेलं मी स्टार्टिंगला सांगते, की आपली गोकुलाष्टमी होती ना, त्याच दिवशी ही गोष्ट घडली. त्या दिवशी जस्ट आमचं पाणी आलेलं संध्याकाळी 4:30-5च्या सुमारास. तर पाणी वगैरे भरून झाल्याच्या नंतर श्रुती आणि आर्यन असं बसलेले. तर मी त्यांना म्हणले, आता बस झालं मोबाईल बघणं, आता होमवर्क करा. आणि मी बेडरूममधनं बाहेर आले, पाणी वगैरे भरून झालेलं आणि उपवास होता. तर मला संध्याकाळी जायचं होतं, तर आपली जन्माष्टमी होती. सो त्याचं माझी तयारी सुरू होती. आणि तेवढ्यात बेडरूममधनं श्रुती आणि आर्यन धावत आलं, आणि श्रुती म्हणली, मम्मा बाबूनी हे कॉइन खाल्लं. तर मला आधी वाटलं की मस्करी करते, कारण की ते दोघं पण खूप सायलेंट होते, कारण की ते घाबरलेलीत म्हणून सायलेंट होते. पण मला असं वाटलं मस्करी करतायत. आणि त्याच्यानंतर मग मी सिरियस विचारलं की खरं. मग ते खरं. मग मी पण घाबरले. मी खूप जितके प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न मी केले, पण नाही निघालं कॉइन. आणि नंतर मग आपलं जे गावाकडचे जे रामबाण उपाय असतं, की बाबा केली खाल्ल्याने, आणि त्यात उपवास असल्यामुळे केली पण अवेलेबल होती, आणि केली खाल्ल्याने ते कॉइन खाली जाईल, आणि मग नाही का शीच्या वाटेने ते पडून जाईल. तर मग तेही देखील करून बघितलं. अक्षरशः मी त्याला एवढी केली खायला घातली ना, तरी पण थोडा गॅप ठेवून 10-10 मिनटाचा गॅप ठेवून वगैरे मी हे केलं. तर तेही नाही झालं. तर म्हणले की ठीक आहे, सकाळी मॉर्निंगला म्हणले जेव्हा तो फ्रेश होईल तेव्हा बघता येईल म्हणले. आणि मग संध्याकाळी 8 वाजता असं नाही का जेवायला घेतलं. जसं मी एखादा घास त्याला चारत होते ना, तसं त्याला ना पोटामध्ये असं दुखत होतं, कारण की ते जे घास जात होतं ना, तसं ते दुखायचं. तर मला असं वाटलं की कदाचित कॉइन म्हणले त्रास देत आहे. मग मॉर्निंगला मी आणि माझे मोठे दीर, माझा भाऊ, आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर आधी आम्ही आमच्या इथे क्लिनिक आहे, तिथे क्लिनिकमध्ये गेलो. तर त्याने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल, एक्सरा वगैरे काढावा लागेल. तर म्हटलं की एक्सरा काढायला लागेल. मग हॉस्पिटल पण आमच्या कॉलनीतच आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे. तर मग आम्ही तिथेच नेलं. तिथे नेल्याच्या नंतर त्याने एक्सरा वगैरे काढल्यावर सांगितलं की आपलं जे आतडी असते ना, त्या आतडीमध्ये अडकले. आता ते आतडी आपल्या अशी जी ह्या राऊंड ह्या शेपमध्ये असते ना, तर ते असं येऊन असं खाली आलेलं. आता ते इकडनं जाऊन वर चढू शकत नव्हतं, कारण की कॉइन होतं 10चं. तर सांगायला विसरले मी, कॉइन होतं 10चं. सो मग डॉक्टर म्हणले की तुम्ही एवढं केली चारून वगैरे, पण जर ते कॉइन हितच आहे आतापर्यंत ना, तर मग पाण्याच्या प्रेशरनी पण ते वरती चढू शकत नाही, कारण की आपल्या ज्या आतड्याचा जे आकार आहे ना, ते असं आहे. सो हिथं जे टर्न होतं ना, त्या टर्नमध्ये चढलं नसतं. जर ते खाली असं असतं ना, ते कसंही 2-3 दिवसामध्ये कवर झालं असतं. आणि त्यात 10चा कॉइन होता, त्या तेवढं जड होता. आणि मग डॉक्टर काय म्हणले, 7-8 दिवस जरी आपण त्या गोष्टीची वाट जर बघितली, तर कदाचित ते पितलेचं आहे, त्याला जंग लागू शकतं, त्याचं इन्फेक्शन पोटात होऊ शकतं. सो आम्ही काहीही रिस्क न घेता आम्ही
ऑपरेशनचं ठरवलं. कॉईन काढण्यात आलं ते बास्केटनी, पण त्याला खूप आतनं म्हणजे सूज आलेली, पूर्ण 2-2 पाईप टाकून वगैरे काढण्यात आलं. खूप त्रास झाला, सलाईन वगैरे होता. सो मग ते त्याच्यानंतर मी थोडा गॅप घेतला की बस नको आता. आणि मग गॅप घेतल्याच्या नंतर असं झालं की 15 दिवसच मॅक्झिमम मी गॅप घेतला असेल. आणि गणपती झाले आणि बरोबर 2-3 दिवशी ना म्हणले की आता ठीक आहे, आता आपण ना ब्लॉग टाकू. असं तसं माझं प्लॅन होतं सगळं, आता आपण व्हिडिओ टाकू. आणि माझे आजोबा वारले. आता आजोबा वारण्याचं रिझन कसं आहे माहिती का तुम्हाला? जर आजोबा जर आजारी असते ना तर मी म्हटले असते की ठीक आहे, काहीतरी आजोबांना झालं आहे, तेव्हा ते आजारी पडले वगैरे. पण नाही, मी तुम्हाला सांगते, 2 मिनटं, मला एक कॉल येतो आहे. आणि मग त्याच्यानंतर माझे आजोबा वारले. आणि म्हणजे कसं आहे, आजोबा सिरियसली सांगते मी, बिलकुल आजारी नव्हते, त्यांना काहीच झालं नव्हतं. त्यांनी ना म्हणजे 10-12 वर्ष क्लिअरली काढले असते, मी इतपत सांगू शकते. एवढे स्ट्रॉंग होते, कारण की आधीची लोक आहेत शेतात काम करून, त्यांचं जेवण वगैरे कसं असतं तुम्हाला माहिती, त्यामुळे ते खूप फिट होते. असं नाही आहे की ते आजारी होते किंवा काय. आता ते कसे वारले ते तुम्हाला मी सांगते की जस्ट म्हणजे नाही का, मी माझा भाऊ आहे बारका आर्मी, तुम्हाला माहिती आहे, साई, त्याच्या मुलाला म्हणजे हे झालेलं, डेंग्यू झालेलं वाटतंय. तर नेमकं मला आता आठवत नाही, पण त्याला ॲडमिट केलेलं हॉस्पिटलमध्ये. तर मी त्याला बघायला गेलेलं. आणि तिकडनं आल्याच्या नंतर असंच ह्याच 3:30-4च्या सुमारास मला कॉल आला. तर पप्पाने कॉल केला. तर पप्पा म्हणले की बाई तू कुठे आहेस? तर म्हणले घरी आहे. काय आलं? तर म्हणले आत्ताच दवाखान्यातनं आले मी बाबूला बघून. तर मला म्हणते अरे मामा गेले. तर मामा म्हटलं, मी थोडी हे झाले, मला कळलं नाही कोण मामा. म्हणजे कोण म्हणताय तुम्ही? तर माझे म्हणतायत तर मम्मीचे पप्पा. म्हणजे बाबा? तर म्हणजे बाबा गेले. बस मी तोच धक्का घेतला. म्हणजे अनएक्सेप्टेड गोष्ट होती, वाटलंच नव्हतं. कारण की आईला जाऊन, म्हणजे आजीला जाऊन माझ्या मॅक्झिमम 4 महिने झालेले. 4 महिन्यामध्ये आपला ब्लॉग पण आहे, तुम्ही पाहू शकाल की दशक्रिया विधी होती ना, 12व्या दिवशी करतात, त्या दिवशीचा मी व्हिडिओ टाकलेला. तर म्हणलं आता परत येणं कधी होईल माहिती नाही. हा व्हिडिओत मी शब्द पण बोललेला, आणि ते 4 महिन्यातच, आणि ते पण ह्याच्यासाठी जाणं होईल माझं असं वाटलंच नव्हतं. तर मग ते झाल्याच्या नंतर मग ते मला समजलं, मला खूप जोरात धक्का बसला. असं विचारच नव्हता केला की असं काय होईल. त्याच्यामुळं, आणि हा माणूस आजारी असल्यावर एक गोष्ट आपण ना अंदाज बांधतो, कोणी असू द्या अंदाज बांधतो की यार अरे हो आजारी होते. पण नाही, तसं काहीच नव्हते, चांगले बोलत चालत होते. सो ते खूप मोठा धक्का होता. त्याच्यानंतर मग काय झालं, मग म्हणले की आता ठीक आहे, झाले, मी गावाला वगैरे गेले, कार्य वगैरे होते, सगळं झालं. आणि आता म्हटले की दिवाळीपासून म्हणजे सुरू करावं. पण दिवाळीला बाबांना वारून ना मॅक्झिमम महिना पण होत नव्हता. सो मग कसं व्हिडिओ सुरू करणार सांगा तुम्ही. सो म्हणले की ठीक आहे, जाऊ दे, आता हे दिवाळी वगैरे पण होऊ दे क्लिअर. तेव्हा दिवाळी पण मी एवढं काही इंटरेस्टिंग म्हणजे काही असं केलं नव्हतं, त्यामुळे मग काही व्हिडिओमध्ये काय दाखवायचं. आणि मग ते झालं, दिवाळी झाली, महिना पण झाला. मग त्या गोष्टीत आता म्हणले चला आता व्हिडिओ टाकावा. मग त्याच्यानंतर असं झालं की कंटेंट काय, आता कंटेंट काय, तर म्हणले जे मी टाकायचे, म्हणले चला तेच टाकूया, जे कंटेंट होतं ते. तर झालं, म्हणलं ठीक आहे, चला टाकावा. आणि जसं की मी बोलले नसेल व्हिडिओमध्ये, पण मी आयफोन घेतले ना, तर त्या आयफोनची मेमरी आहे ना खूपच कमी होती. मला वाटलेलंच हा कधीच ना कधीतरी मला धोका देणार आहे, आणि झाला, धोका भेटला मला चांगलाच. बिलकुल पण डाउनलोड होत नव्हते एवढं. म्हणजे जे काही व्हिडिओ होते ना, एकाच ब्लॉगचे व्हिडिओ होते. आता ते जर डिलीट केले आणि दुसरे मी शूट केले तर ते देखील होत नव्हतं. म्हणजे असं मी खूपदा असं ट्राय केलं की हे व्हिडिओ डिलीट केले, मग न्यूनी आपलं शूट केले. त्याच्यानंतर मग जाऊन एडिटिंग झाल्याच्या नंतर जे आपल्याला KB पाहिजे, 4K व्हिडिओ पाहिजे असं यूट्यूबला टाकण्यासाठी, ते त्या जो ॲप आहे, ज्या ॲपमधनं मी एडिट करते, ते डाउनलोडच होत नव्हतं. सो मग टाकायचं कसं, तर ह्याचा भरपूर प्रॉब्लेम झाला. आणि मग आता प्रॉब्लेम सॉल्व केला मी, कारण की जो काही डाटा तो साठलेला काय होता ते सगळं क्लिअर वगैरे करून सगळं झालं. आणि आता आजपासून, ह्या दिवशीपासून आपले व्हिडिओ येतील, रेग्युलर येतील का हे मी सांगत नाही. जसं येतील, जसं काय होईल माझ्याकडनं, मी तसं टाकण्याचा प्रयत्न करेल. पण तुमचा सपोर्ट जसा मला मागे होता तसा सपोर्टची मी अपेक्षा करते. आणि मला माहिती आहे की तुम्ही माझा विश्वास नाही तोडणार, आपल्या व्हिडिओला सपोर्ट कराल. तुम्हाला जे काही माझ्याकडनं अपेक्षा असेल की तुम्ही ताई असे व्हिडिओ टाका, मी नक्की प्रयत्न करेल. आणि त्यात आपले आता फौजी सुट्टीवर आलेत, तर मग बघू म्हणले नवीन व्हिडिओ. आणि आता तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे,
तर म्हणले चला म्हणले पूजेचे पण व्हिडिओ येतील. आता तर एकच गुरुवार राहिला आहे, तर एक गुरुवारचा तरी मी नक्की व्हिडिओ टाकेन. सो चला आजपासून व्हिडिओ येतील. आजपासून म्हणजे आजच हा व्हिडिओ आलाच आहे. त्याच्यानंतर म्हणलं आता कधी मी जेव्हा टाकेल तेव्हा आता रोजच प्रयत्न करेल, पण रोज नाही जरी झालं तरी आठवड्यातनं 3 व्हिडिओ तरी आपल्या नक्की येतील. तर प्लीज व्हिडिओना नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. तर मी आता जस्ट व्हिडिओ परत क्रॉस चेकिंग करत असते एकदा शूट झाल्यावर. तर तिथे मला दिसलं की मी 2 वेळा बोलले की बाबा कसे वारले, मी सांगितलं नाही. सो मी ते मेन पॉईंट विसरले सांगायला, तर मी सांगते तुम्हाला कसं वारले आणि तो का धक्का होता आमच्यासाठी हेही तुम्हाला समजेल. की मी ना पुढे क्लिप ॲड करेल, ते तिथे क्लिपमध्ये तुम्हाला दाखवेल की हा जो कट्टा आहे ना, तर कट्ट्याची इथे बाबा उभे होते आमच्या शेजारी आणि कट्ट्याच्याच कडेला एक दरवाजा आहे, ते दरवाजा देवाऱ्याचा होता. तर तिथे कट्ट्याची इथे उभं राहून ना बाबांचं जेवण झालेलं, राहिलेली काही चपाती होती ना ते तुकडे करून कोंबड्यांना टाकत होते आणि जस्ट टाकून होऊन असं टर्न मारलं त्याने आणि टर्न मारल्यावर त्यांची जी हातात काठी होती ना, ते काठी सरकली आणि ते डायरेक्टली पडले ना, ते हिते म्हणजे असं क्रॉसमध्ये ना त्यांना ती दरवाजाची काठ लागली आणि ती काठ लागल्याच्या नंतर ना खूप रक्त गेलं. आता मला ते आठवलं तरी खूप हर्ट होते, कारण की खूप अनएक्सेप्टेड गोष्ट होती ही आणि ते त्यांना काठ लागल्याच्यानंतर खूप रक्त गेलं आणि जाग्यावरच म्हणतात ना मोठा जीव गेला, तसं झालेलं. आणि आमच्या मामी खाली गेलेला खाली एक गाव आहे तिथे आवाज मारायला गेलेला, त्या येईपर्यंत त्यांची धाकधुकी सुरू होती, पण मोठा जीव त्यांचा गेलेला तिथेच. गाडीत नेईपर्यंत गाडीतच बाबांचं हे झालेलं. सो ते कारण होतं की मी व्हिडिओ नव्हते टाकत. जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आजची कशी वाटली, तुम्ही आज लाईक शेअर काही करू नका. फक्त मी व्हिडिओ का टाकत नव्हते ह्याचं रिझन मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. सो मी सांगितलं ते. फक्त ह्याच्या पुढं माझ्या व्हिडिओना तुम्ही जसं प्रेम द्यायचं तसंच द्या. धन्यवाद.